भारताच्या अर्थकारणाला गुलाबी रंग चढलेला आहे हे ट्रम्प यांना दिसतंय आणि त्याच्यामध्ये जर युरेनियमची भर पडली आणि भारताला स्वच्छ ऊर्जा अणु ऊर्जा मिळाली तर काय होईल असा प्रश्न बहुधा त्यांना पडला असावा। त्यामुळे रशियाकडून भारताला तेल सुद्धा मिळू नये आणि रशियाकडून भारताला युरेनियम सुद्धा मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था या विधेयकाच्या माध्यमातून ट्रम्प यांनी केलेली दिसते। ट्रम्प सरकारच्या रूपाने जगाला पुन्हा एकदा मोगलाईचं दर्शन होत आहे। ट्रम्प आणि त्यांचा देश रशियाकडून युरेनियमची खरेदी करतो, परंतु जगाने रशियाकडून युरेनियम विकत घ्यायचं नाही, भारताने तर अजिबात विकत घ्यायचं नाही, कारण जगामध्ये जे जे उत्कृष्ट आहे उत्तम आहे ते सगळं अमेरिकेच्या पदरात पडावं अशी ट्रम्प यांची इच्छा आहे। ट्रम्प यांनी अक्षरशः जगावर दादागिरी सुरू केलेली आहे। अमेरिकेच्या नौदलाने उत्तर अटलांटिक मध्ये रशियाचं मरिनेरा हे तेलवाहू जहाज जप्त केलेलं आहे आणि ठपका ठेवलेला आहे की हे जहाज व्हेनेझुएला मधून तेल खरेदी करून रशियाच्या दिशेने चाललं होतं। व्हेनेझुएलाला तेल विक्री करायला बंदी घातलेली आहे, हे तेल सगळं त्यांनी अमेरिकेलाच विकावं अशा प्रकारची त्यांच्यावर अघोषित सक्ती आहे। अशा परिस्थितीमध्ये रशियाने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी केलं आणि त्यामुळे ही जप्तीची कारवाई करण्यात आली असं अमेरिकेने जगाला सांगितलेलं आहे।